हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर आता मॉर्निंग झालेली आहे ऋत्विकची पण. ऋत्विक आत्ताच उठला आहे. तर लेट्स सी, बघूयात व्हिडिओमध्ये काय काय होतंय. तर स्टे ट्यून गाईज. फुल हॅलो गाईज. ई ब्रश करतोय गाईज मी. ब्रश काय खाऊ नको ना इकडचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खेळतो तू काय? काय म्हणतो? काय म्हणतो ऋत्विक? आता तो खेळणार आहे. तर ऋत्विक खेळत होता तोपर्यंत चला म्हटलं आजचा पनीरचा भाजीचा बेत होता तर शेअर करूयात. तर मी तेल गरम झालं, त्यात जिरे टाकलेले आहेत, थोडे खडे मसाले देखील टाकलेले आहेत आणि त्यानंतर कांदा गरम तेलात टाकलेला आहे. त्याला थोडं लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर कांदा लसणाची पेस्ट देखील त्यात टाकलेली आहे. तर ते पण एकदम छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. तर आज बऱ्याच दिवसानंतर पनीरची भाजी बनवत होते तर चला म्हटलं शेअरच करूयात. आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी देखील त्यात टाकलेली आहे. तुम्ही देखील माझ्या स्टाईलने पनीरची भाजीची रेसिपी ट्राय करून नक्कीच बघा एकदा. आणि त्यानंतर घरातले जे मसाले आहेत ते टाकलेले आहे. चटणी टाकलेली आहे, लाल चटणी घरगुती जी आहे तीच मी टाकलेली आहे आणि थोडा गरम मसाला देखील टाकलेला आहे. आणि त्यानंतर ते देखील खूप छान असं परतून घेतलेलं आहे थोडं तेल सुटेपर्यंत. आणि हे पनीर मसाला मी दुधात थोडा मिक्स करून ठेवला होता तर तो देखील त्यात आता मी घातलेला आहे. आणि इथे बघू शकतात की तुम्ही खूप छान असं मस्त तेल देखील त्याला आलेलं आहे वर. आणि त्यानंतर भाजीत मी गरमच पाणी घातलेलं आहे कारण की गरम पाणी घातलं की भाजी अशी कांदा वेगळा लसूण वेगळं असं काही होत नाही, म्हणजे टोमॅटो वगैरे वेगळा असं काहीही त्यात होत नाही. तर तुम्ही बघू शकता की भाजीची कन्सिस्टन्सी खूप छान आहे. आणि इथे थोडंसं मी पाणी घालून थोडंसं उकळायला आता ठेवणार आहे. आणि ग्रेव्ही चांगली शिजली, म्हणजे चांगली मस्त शिजली आणि त्यानंतरच मी त्यात आता पनीर टाकणार आहे. अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे. पनीर देखील आधीच टाकून घेतलेलं आहे आणि भाजी तर मस्त झालेली आहे. कन्सिस्टन्सी पण खूप छान आलेली आहे. तरी त्या साईडला मी गाजरीचा हलवा देखील बनवत आहे. फायनली जेवण रेडी झालेलं आहे. जेवणात आहे पनीरची भाजी, चपाती, राईस, गाजरीचा हलवा. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि त्यानंतरच आम्ही मस्त रेडी झालो इव्हिनिंगला.
आम्ही जात होतो मॉलला. तर स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पुढे देखील खूप मजा येणार आहे तुम्हाला. तर स्टे ट्यून गाईज. तर इथे ऋत्विक फोटोज क्लिक करू देत नव्हता. तो लायटिंगकडेच बघत होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि आमच्या परिवाराकडनं तुम्हाला देखील हॅपी न्यू इयर गाईज.